माझी वसुंधरा अभियानात शिरवली ग्रामपंचायतीचा डंका, कागदावर सगळं अलबेल, गावातील समस्यांमुळे महिला आक्रमक। माझी वसुंधरा अभियानात खालापूर तालुक्यातील शिरवली ग्रामपंचायतीने 1,500 लोकसंख्येच्या निकषामध्ये राज्यात 1.5 कोटी रुपयांचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावत राज्यात डंका वाजवला असला तरी ग्रामपंचायत हद्दीतील समस्यांचे डोंगर, आदिवासी वाड्यांची दुरावस्था पाहता ग्रामपंचायतीला कोणत्या निकषावर हे पारितोषिक मिळाले असा सवाल उपस्थित होत असून ग्रामपंचायत हद्दीतील समस्यांमुळे महिला आक्रमक झाल्या आहेत। खालापूर तालुक्यातील शिरवली ग्रामपंचायतीला माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत 1.5 कोटी रुपयांचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे। 1,500 लोकसंख्येच्या निकषात मूल्यमापन करत शिरवली ग्रामपंचायतीने हा पुरस्कार पटकावला आहे। ज्या निकषांवर हा पुरस्कार देण्यात आला आहे त्याच्या विपरीत परिस्थिती ग्रामपंचायत हद्दीत फेरफटका मारल्यानंतर पाहायला मिळते। गावात उन्हाळ्यात पाण्याची भीषण टंचाई आहे। गावातील रस्त्यावर खड्डे आहेत। घन कचरा व्यवस्थापनाच्या ठिकाणी कचरा उघड्यावर टाकल्यामुळे गायी प्लास्टिक कचरा खात आहेत। वृक्षारोपणाच्या नावाखाली लावलेली झाडे मृत अवस्थेत असल्याचे पाहायला मिळते। वापरलेले सॅनिटरी पॅड, लहान मुलांचे हगीज रस्त्यावर पडले असल्याने स्वच्छता मोहीम फक्त कागदावरच आहे की काय असा प्रश्न पडतो। शिरवली ग्रामपंचायत हद्दीत समस्यांचा डोंगर असल्याने राज्यस्तरीय पुरस्कार मिळालाच कसा असा सवाल उपस्थित होतोय। शिरवली ग्रामपंचायत हद्दीत शिरवली, तळाशी, आदिवासीवाडी, ढेबेवाडी, रानसे अशी गावं आहेत। या ठिकाणचा कचरा उघड्यावर टाकला जात होता। डम्पिंगच्या जागेवर टाकलेल्या प्लास्टिक कचऱ्यावर मातीचा भराव करून शेड टाकण्याचे काम सुरू आहे। गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे। रस्त्याची अवस्था तर दयनीय आहे। पेन खोपोली रस्त्यावर करण्यात आलेल्या वृक्षारोपणातील झाडं मृत अवस्थेत आहेत। त्यामुळे नेमके कोणते निकष पाहून राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा पुरस्कार देण्यात आला असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे। त्या माणसांनी आज स्वच्छतेसाठी, राष्ट्रीय स्वच्छतेसाठी किंवा आपल्या ग्रामपंचायत स्वच्छतेसाठी काय केलं बघा। हे बघा, हे असं जाळून हवा तर प्रदूषित होतेच आपली। आणि हे बघा, हे गुरंढोरं, हे जे गावचा पूर्ण पंचायतीचा कचरा हे गुरंढोरं अशा पद्धतीने खातात। याची व्यवस्थापन जेव्हा नव्हतं ते सरपंच नसताना त्याबद्दल आम्ही आवाज उठवला। त्याच्यामध्ये त्यांच्याबरोबर आम्ही पण होतो। आज सरपंच होऊन 2 वर्ष होऊन 6 महिने झालेले आहेत आणि त्याची अवस्था बघा तुम्ही कशा पद्धतीने। हे बघा, हे असे मुख्य जनावरं, ते पण दाखवा, अशी इथे येणार, ते प्लॅस्टिक खाणार आणि त्यांच्या तर शरीराची वाट, आणि हे असं पेटवून दिल्यानं आज आपल्या गावाचं प्रदूषण, हवेचं प्रदूषण पण खालच्या दराला जाणार आहे। आणि हे असं घाणेरडं काम करत असताना आमचे सरपंच नेहमी सांगत असतात का स्वच्छता, ग्राम स्वच्छता अभियानासाठी आम्ही भरपूर खर्च करतो। हा खर्च बघा। दरम्यान गटविकास अधिकारी संदीप कराड यांनी मूल्यमापन करण्यासाठी आलेल्या कमिटीने दिलेल्या गुणांवर हा पुरस्कार दिला असल्याचे सांगितले। निकष पूर्ण केले असतील म्हणूनच हा पुरस्कार मिळाला अशी पुष्टीही संदीप कराड यांनी दिली आहे। सरपंच महेश पाटील यांच्याशी संपर्क न झाल्याने त्यांची बाजू समजू शकली नाही। मात्र कागदावर सगळं अलबेल आहे असं दाखवून मूल्यमापन करण्यासाठी आलेल्या कमिटीला खुश करून हा पुरस्कार पदरात पाडून घेतला असल्याच्या चर्चा सर्वत्र सुरू आहेत। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, खालापूर। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54।